पेण तालुक्यातील दादर येथील शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या जमिनी पुन्हा मिळवण्यासाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला। रिलायन्स सेज प्रकल्पासाठी 18 वर्षांपूर्वी संपादित केलेल्या जमिनींवर अद्याप कोणताही विकास प्रकल्प उभा राहिलेला नाही। कंपनीने भूसंपादनाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप करत सातबाऱ्यावरील बेकायदेशीर कंपनीचे नाव हटवून मूळ शेतकऱ्यांची नावे लावण्याची आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली आहे। सातबारा कोरा करा अशा घोषणा देत महिला, तरुण आणि वृद्धांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभाग नोंदवला। खासदार सुनील तटकरे यांनी आंदोलकांची भेट घेऊन या गंभीर प्रश्नाचा पाठपुरावा लोकसभा आणि विधानसभेत करण्याचे आश्वासन दिले। तसेच प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास 23 मार्च रोजी यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बाधित शेतकऱ्यांनी दिला। मागणी आहे की आमचा सातबारा हा कोरा झाला पाहिजे, हीच आमची मागणी आहे। आम्ही ज्यावेळी एसीडला आमच्या शेतकरी गरीब दुबळ्या शेतकरी ज्यावेळी आमच्या जमिनी दिल्या होत्या त्यावेळी नियम अटी शर्तीनुसार दिल्या होत्या, परंतु एसीजेड लिमिटेड कंपनीने नियमांचा उल्लंघन करता 12 वर्ष कायद्याने नियमानुसार 12 वर्षानंतर सुद्धा आजवर तिथे कोणत्याही प्रकारचा प्रोजेक्ट निर्माण झालेला नाही आहे। त्यामुळे भारतीय राज्यघटनेनुसार व सुप्रीम कोर्टाच्या आदेश नियमानुसार त्या जमिनी शेतकऱ्यांच्या नावे कायद्याने झाल्याच पाहिजे। तर आमचा हा सातबारा कोरा झालाच पाहिजे असा आमची सरकारकडे मागणी आहे। हा दादर गावाचा जो मोर्चा हा अतिशय अभूतपूर्व आहे। आज आमच्या ह्या मोर्चामध्ये प्रत्येक कुटुंबातला किमान एक व्यक्ती उपस्थित आहे आणि तुम्ही पाहू शकता की ज्या संख्येने लोक आलेले आहेत त्याच्यामुळे हा विषय किती महत्त्वाचा आहे आणि शासनाची याची दखल घ्यायलाच हवी। आज या प्रकल्पाला जो सेजचा प्रकल्प आमच्या गावामध्ये आला होता त्याच्यामध्ये जवळजवळ 873 एकर जमीन याच्यामध्ये बाधित झाली होती, जी रिलायन्सच्या नावे चढलेली आहे। ती जमीन मूळ शेतकऱ्याला परत ही मिळालीच पाहिजे। का तर प्रकल्प रद्द होऊन 15 वर्ष झालेली आहेत। प्रकल्पाचा जो कालावधी असतो, सेजच्या जे प्रोव्हिजन्स आहेत त्या देखील बाद झालेल्या आहेत आणि आपल्या जमिनी या संपूर्णपणे शेतकऱ्यांना परत दिल्या गेल्या पाहिजेत। या प्रमुख एकमेव मागणीसाठी आपण इथे जमलेलो आहोत। अनेक वर्ष ज्या भूमीत जन्मलो, ज्या भूमीत कर्म केलं, त्या कर्माचं फळं म्हणून आम्हाला आज या सरकारने गेल्या सरकारने आम्हाला असं वंचित ठेवून आम्हाला न्याय दिला नाही। शेवटी आम्हाला अन्याय होत असताना आम्हाला पर्यायाने आम्हाला नाईलाज असतो आम्ही आज हा मोर्चा काढला आहे। या मोर्चात जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर याच्यानंतर 23 मार्च रोजी याच्यापेक्षा उग्र आंदोलन करू, याची शासनाने दखल घ्यावी। शासनाने दखल घेऊन आम्हाला आमचा सातबारा, शेतकऱ्यांचा सातबारा, शेतच्या नावे गेलेला सातबारा तो मूळ शेतकऱ्यांच्या नावे करावा, ही आमची मूळ मागणी आहे।